राज्यामध्ये सध्या नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे। राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटलेले आहेत। लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींना पॅरोल मिळणार नाही असा कायदा करा असे निर्देश कॅबिनेट बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधी आणि न्याय विभागाला दिलेले आहेत। लैंगिक प्रकरणातील आरोपी हे 80 ते 90% याच गुन्ह्यामध्ये अटक होऊन पॅरोलवर सुटलेले असतात आणि त्या काळात ते परत तेच गुन्हे करतात। 2014 ते 2019 या काळामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अशा गुन्ह्यातील आरोपींना पॅरोल देऊ नका असा कायदा केलेला होता। तो 2 ते 3 वर्ष अस्तित्वात होता, मात्र कालांतराने तो न्यायालयाने रद्द केला। याच पार्श्वभूमीवर फडणवीस सरकार कायद्यात बदल करण्याच्या तयारीत आहे। आजही कानावर आले आहेत काही घटना। काल आणि आज महिलांवर होणारे अत्याचार, मुलींवर होणारे अत्याचार हे वाढत चालले आहेत। त्याच्यामुळे आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा, शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। तर या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वीच वकील अनिकेत निकम यांच्याशी जे 24 तासनं फोनवरून संवाद साधलेला होता। पाहूया ते त्यावेळेस काय म्हणाले। अतिशय महत्त्वाचा असा निर्णय आहे असं मला वाटतं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं व त्यांच्या संपूर्ण कॅबिनेटचं मी खूप खूप अभिनंदन करतो। कारण हे जे मानसिकता ज्यांची घसरलेली असते व हे जे समाजकंटक असतात यांना एक बंधन घालण्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा मला असं वाटतं पाऊल महाराष्ट्र सरकारने उचललेलं आहे। याचं कारण असं आहे की अनेक वेळा हे जे आरोपी असतात लैंगिक अत्याचाराचे, हे जेव्हा यांना शिक्षा ठोठावली जाते, शिक्षा ठोठावल्यानंतर काही कारण काढून ते पेरोलचा अर्ज करतात, फर्लोचा अर्ज करतात, 3 आठवड्यांसाठी 2 आठवड्यांसाठी तुरुंगाच्या बाहेर येण्याची मुभा मागतात आणि त्या ठिकाणी त्यांना पेलोड किंवा फर्लोवरती सोडलं देखील जातं आणि अनेक वेळा हे आरोपी बाहेर आल्यानंतर पुन्हा एकदा त्यांचं जे गुन्हेगारी त्यांची जी प्रवृत्ती आहे ती पुन्हा एकदा उफाळून येते आणि अशा स्वरूपाचे गुन्हे देखील ते परत परत करत असतात। अशा स्वरूपाचे अनेक घटना या अगोदर देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे की या स्वरूपाचे जे आरोपी असतील यांना कुठल्याही प्रकारची मुभा किंवा कुठल्याही प्रकारचं पेरोल मिळणार नाही आणि त्यामुळे कुठेतरी या संपूर्ण अशा मानसिकतेला देखील आळा घालण्याचा या माध्यमातून एक मला वाटतं यशस्वी